हॅलो नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो कधीपर्यंत येणार आहे याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर बघा, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो कधीपर्यंत येणार आहे, त्याची तारीख काय आहे, सर्व माहिती समोर आलेली आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा जरूर सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत, कोणत्या महिलांना नाही मिळणार आहेत याच्याविषयी सुद्धा सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, सर्वात पहिला मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी सर्वात मोठी अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जी नवीन अपडेट आहे ती बघा, की आता तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाही. नवीन ऍप्लिकेशन भरण्यासाठी तुम्हाला आता नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करावा लागणार आहे. तर बघा, हा जो नवीन शासन निर्णय आहे तो आहे की फॉर्म तुम्हाला आता अंगणवाडी सेविकेकडेच भरायचा आहे. तुम्ही आता घरून ऑनलाईन पद्धतीने नारी शक्ती दूत ऍपचा वापर करून किंवा ऑनलाईन पोर्टल वरती जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही आता तुमचा जो फॉर्म आहे तो अंगणवाडी सेविकेकडूनच भरू शकता. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा, भरपूर जण विचारत होते की मुदतवाढ होणार आहे का. तर बघा, याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये आता मुदतवाढ झालेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची मुदत आता वाढली आहे. आता सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता आणखी एक निर्णय म्हणजे जे काही 50,000 महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते त्यांना पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी देण्यात आलेली आहे. तुम्ही पूर्ण सप्टेंबर महिना माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता. तर हा जो सप्टेंबर महिना आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे की तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की आता लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता येणार आहे त्याची तारीख काय आहे, कधीपर्यंत येणार आहे, किती वाजता येणार आहे, सर्व माहिती सांगणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी सर्वात पहिल्यांदा जो मुद्दा आहे की तुमचा जो फॉर्म आहे तुम्ही भरलेला तो अप्रूव्ड होणे गरजेचे आहे. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालेला असेल तर अशा प्रकारे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आल्याचा मेसेज येईल. ठीक आहे. किंवा काही जणांना मेसेज येत नाही, तुम्ही तुमच्या बँक अकाउंटचा बॅलन्स चेक करायचा, त्याच्यावरून तुम्हाला समजतं की पैसे आलेले आहेत की नाही आलेले आहेत. आता हे पैसे कधी येणार ते पण सांगतो. फक्त पैसे येण्यासाठी तुमचं जे बँक अकाउंट आहे त्याचं आधार सीडिंग हे ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी ज्या प्रकारे दाखवलेलं आहे तर हा जो तुमचा आधार कार्ड तुमचं बँक अकाउंट सोबत लिंक असणे गरजेचे आहे. जर लिंक असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील. तर आता बघा, ज्या ज्या महिलांना आता बघा पैसे कधी येणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती सांगतो. आता जो पाठीमागे बघा, जवळपास आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते हे वितरित झालेले आहेत 3,000 रुपयाचे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. सर्वात पहिल्यांदा बघा, 14 तारखेला म्हणजे 14 ऑगस्ट ही जी तारीख होती या तारखेला सर्वात पहिल्यांदा पहिला हप्ता आला होता. त्याच्यानंतर जो दुसरा हप्ता आला तो 29 तारखेला आला होता. तर बघा, याच्यामध्ये 29 तारखेला ज्या ज्या महिलांना 14 तारखेला पैसे मिळाले नव्हते अशा सर्व महिलांना 29 तारखेला पैसे मिळाले होते. 29, 30, 31 ऑगस्ट या तारखेला. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की लाडकी बहीण योजनेचे बघा, आता हे 3 महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले होते, दोन महिन्याचे पैसे मिळाले होते, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे तुम्हाला पैसे मिळाले होते. आता फक्त बघा, सप्टेंबर महिन्याचे पैसे राहिलेले आहेत. आणि काही काही महिला अशा सुद्धा असतील की ज्यांना अजूनपर्यंत एकाही महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत किंवा 1 रुपया सुद्धा मिळाला नाही या योजनेमधून. तर अशा महिलांचं काय होणार आहे ते पण सांगणार आहे. तर बघा, आता बघा, तुम्हाला हे जे पैसे मिळणार आहेत, ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही अशा सर्व महिलांना आता डायरेक्टली 4,500 रुपये एक साथ दिले जाणार आहेत. म्हणजे तिन्ही महिन्याचे पैसे त्यांना मिळणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, म्हणजे ऑगस्ट महिन्याचे 1,500, जुलै महिन्याचे 1,500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500 असे तिन्हीचे मिळून 8500 रुपये त्यांना मिळणार आहेत. तर आता बघा, ज्या महिलांना अगोदर म्हणजे ऑलरेडी 3,000 रुपये मिळालेले आहेत अशा सुद्धा भरपूर महिला आहेत की ज्यांना 3,000 रुपयाचा जो हप्ता होता तो मिळालेला आहे. आता त्यांचे फक्त सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये येणे बाकी आहे, म्हणजे पेंडिंगला आहे. तर अशा ज्या महिला आहेत त्यांना आता पुढचे जे 1,500 रुपये आहेत ते कधी मिळणार. तर बघा, अशा महिलांना लवकरच ते पैसे याच महिन्यामध्ये वितरित होणार आहेत. तर बघा, आज आपण व्हिडिओ बनवत आहोत, आज तारीख आहे 11 सप्टेंबर. तर बघा, आता जे पुढचे 1,500 रुपये आहेत म्हणजे या महिन्याचे चालूच्या महिन्याचे जे 1,500 रुपये आहेत ते बघा, 15 सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. 15 सप्टेंबर या तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. काही जणांच्या बँक खात्यामध्ये 16 तारखेला सुद्धा होतील, काही जणांच्या बँक खात्यामध्ये 14 सप्टेंबरला सुद्धा पैसे जमा होतील. तर बघा, 14 सप्टेंबर ते
14 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये तिसरा हप्ता जमा होणार आहे. माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.